पद्धतीने जेव्हा अभ्यास करायचा असतो त्यासाठी आपल्याला त्या पद्धती वापरता येतात. परंतु आज जे अभ्यासणार आहोत आपण ती व्यष्टी अध्ययनाची जी पद्धती आहे ही गुणात्मक पद्धती आहे. आता गुणात्मक पद्धतीमध्ये आपण कशाचा उल्लेख करता येईल आपल्याला, तर गुणात्मक पद्धत म्हणजे फक्त आपण पाहतो की एखाद्या घटकाचा तुम्हाला अभ्यास करायचा, एका व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे, एका समुदायाचा अभ्यास करायचा आहे, एका गावाचा अभ्यास करायचा आहे. असा विषय एखाद्या विद्यार्थ्याने निवडला की त्याला वाटलं की बाबा राळेगण सिद्धी जे गाव आहे अण्णा हजारेचं, त्या गावाचा किंवा पोपटराव पवारांचा हिवरे बाजार आहे, सर मला त्या गावाचा जाऊन अभ्यास करायचा. मग त्याला आपल्याला गुणात्मक पद्धतीने करता येईल का, तर त्याला त्या गुणात्मक पद्धतीने ते अभ्यास न करता त्याला व्यष्टी अध्ययनाची पद्धत वापरावी लागेल. फक्त एका गावाचा अभ्यास करायचा, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा, आपल्याला एकाच व्यक्तीच्या जीवनविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग अशा वेळेस कोणती पद्धती वापरायची, तर त्या ठिकाणी आपल्याला सामाजिक संशोधनामध्ये व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही वापरता येते. म्हणून ही व्यष्टी अध्ययनाची जी पद्धत आहे ही गुणात्मक पद्धत म्हणून तिचा उल्लेख या ठिकाणी आपण करतो. त्यामध्ये सर्वप्रथम ही पद्धत कोणी वापरली, तर हर्बर्ट स्पेन्सरने ही पद्धत वापरली की समाजामधली जी संस्कृती आहे, संस्कृतीच्या संदर्भाने अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठीची उपयोगात आणलेली पद्धत सर्वप्रथम हर्बर्ट स्पेन्सर यांनी संस्कृती, मानवी संस्कृतीचा अभ्यास त्यांना करायचा होता आणि त्यांना विशिष्ट समुदायाच्या संस्कृतीचा अभ्यास करायचा होता. आणि मग त्या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सर यांनी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरलेली आपल्याला दिसून येते. आणि मग आपण पाहतो की सामाजिक शास्त्रांमध्ये याला मान्यता आहे का, तर मग जेव्हा हर्बर्ट स्पेन्सरने ही पद्धत वापरली तेव्हा त्यांच्यावर टीकाही झाली. आणि मग आपण पाहतो की पुढे हळूहळू मात्र 19व्या शतकामध्ये व्यष्टी अध्ययनाला ही मान्यता मिळालेली आपल्याला दिसून येते की व्यष्टी अध्ययन पद्धतीला शास्त्रीय मान्यता मिळाली. आता ही सामाजिक संशोधनाच्या पद्धती जेव्हा आपण विकसित केलेल्या आहेत तेव्हा प्रामुख्याने आपण पाहतो की आपल्याला मागे जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला दोन प्रकारचे शास्त्र असलेले दिसून येतात, एक नैसर्गिक शास्त्र आणि एक सामाजिक शास्त्र. सामाजिक शास्त्रांमध्ये आपण पाहतो की नैसर्गिक शास्त्रामध्ये आपण पाहिलं की H2O आपण जे अभ्यास करतो, H2O म्हणजे पाणी, ते कुठं जरी जगाच्या पातळीवर गेला असतं तुम्हाला तिथं ते अभ्यासता येईल. परंतु सामाजिक शास्त्रांमध्ये काय झालेलं आहे, तर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास आता इतिहास असेल, समाज असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, ह्या शास्त्रांमध्ये अभ्यास करण्यासाठी मान्यता प्राप्त झालेली ही एक पद्धती आहे, ती म्हणजे सामाजिक संशोधनाची पद्धती. आणि मग ह्या पद्धतीने काही आपल्या पद्धती विकसित केलेल्या आहेत संशोधन पद्धतीमध्ये की ह्या पद्धतीने आपल्याला जर अभ्यास केला तरच तुमच्या संशोधनाला कशाचा दर्जा प्राप्त होईल, शास्त्राचा दर्जा प्राप्त होईल, अन्यथा तुम्हाला शास्त्राचा दर्जा प्राप्त होणार नाही. म्हणून ही एक विकसित झालेली पद्धत आहे. आणि मग आपण 19व्या शतकामध्ये कुटुंब संस्थेचा अभ्यास करण्यासाठी फ्रान्समधून ही व्यष्टी अध्ययन पद्धती वापरल्या गेली की अगोदर हर्बर्ट स्पेन्सरने वापरली जी संस्कृतीच्या संदर्भामध्ये अभ्यास करायचा होता. त्याच्यानंतर फ्रान्समध्ये ही पद्धत वापरण्यात आली की त्यामध्ये जे काही मजुरांची कुटुंब होती त्या मजुरांच्या कुटुंबाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत वापरल्या गेलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामध्ये त्यांनी जे काही मजूर होते त्यांच्या कुटुंबाचा अभ्यास करण्यासाठी ही व्यष्टी अध्ययन पद्धती वापरण्यात आली. आणि मग हळूहळू ही पद्धती सामाजिक शास्त्रांमध्ये, मानवशास्त्रामध्ये देखील ही रूढ होत गेली. आदिवासी समुदायांचा अभ्यास करण्यासाठी व्यष्टी अध्ययन पद्धती वापरण्यात आली. तर अशा पद्धतीने ह्या व्यष्टी अध्ययन पद्धतीचा पुढे आपल्याला विकास हा झालेला आपल्याला दिसून येतो. आणि व्यष्टी अध्ययनाच्या संदर्भाने आपण जर पाहिलं तर व्यष्टी अध्ययनामध्ये आपल्याला एका विशिष्ट क्षेत्र असतात, ते आताच मी सांगितलं की तुमचं मर्यादित क्षेत्र असेल, तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल, सूक्ष्म अभ्यास करायचा असेल, आणि मग त्या ठिकाणी आपल्याला व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही वापरता येते की अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्यासाठी ही अध्ययन पद्धती ही वापरण्यात आली. आणि मग त्या ठिकाणी व्यक्तींचा अभ्यास आहे, समूहांचा अभ्यास आहे, समुदायांचा अभ्यास आहे या पद्धतीने. आणि मग बर्जेस नावाच्या समाजशास्त्रज्ञांनी सूक्ष्मदर्शक अशा पद्धतीने ही पद्धती वापरलेली आपल्याला दिसून येते. अत्यंत सूक्ष्म पातळीवर अभ्यास करण्यासाठी त्यांनी ही पद्धत वापरलेली आहे. आणि मग आधुनिक काळामध्ये जसं ह्या पद्धतीचं महत्त्व विकसित होत गेलं तर आपण इतिहासामध्ये डोकून पाहिलं की आपल्याला इतिहासामध्ये ही पद्धती होती का, तर मग सांगता येतं की जे काही बौद्ध भिक्खू होते
त्यांचा अभ्यास, त्यांची जी प्रवास वर्णनं आपल्याला दिसतात इतिहासामध्ये लिहिलेली, ती प्रवास वर्णनं देखील ही व्यष्टी अध्ययनाचाच एक भाग आहे, की व्यष्टी अध्ययनाच्या पद्धतीनेच ती प्रवास वर्णनं लिहिल्या गेलेली आहेत आणि म्हणून ही व्यष्टी अध्ययन पद्धती विकसित होत गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये आपण पाहिलं की आता या ठिकाणी विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की वेगवेगळ्या ज्या काही व्याख्या करण्यात आलेल्या आहेत, की व्यष्टी अध्ययनाच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या अभ्यासकांनी केल्या, पॉलिन यंग यांनी एक व्याख्या केलेली आहे, त्यानंतर बिजस आणि बिजेस यांनी एक व्याख्या केली, अल्फ्रेड यांनी एक व्याख्या केली, मार्शल यांनी, की त्यांनी सांगितलं की ही व्यष्टी अध्ययनाची पद्धती काय आहे मुळामध्ये, तर एखाद्याच्या काही सामाजिक एककाचे, मग ती व्यक्ती असेल, कुटुंब असेल, संस्था असेल किंवा समूह असेल, यांच्या जीवनाचा संशोधन आणि विवेचन करण्यासाठी ही वापरण्यात येणाऱ्या पद्धतीला व्यष्टी अध्ययन पद्धती असं पॉलिन यंगच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलं. त्यानंतर बिजेस यांनी सांगितलं की हे एक व्यष्टी अध्ययन एक गुणात्मक स्वरूप आहे, की व्यष्टी अध्ययनामध्ये आपल्याला गुणात्मक पद्धतीचा विचार हा करता येतो, की जे संशोधन करायचं आहे ते गुणात्मक पद्धतीने आपण करतो. तर अशा पद्धतीने कुटुंब, समूह, व्यक्ती किंवा समुदाय, एखादी संस्कृती, एखादं गाव तुम्हाला जर अभ्यासासाठी निवडायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्यष्टी अध्ययनाची पद्धत वापरता येते. आणि शामीरपेठचा अभ्यास गोविंद घुरे आपले जे भारतीय समाजशास्त्राचे जनक आहेत, त्यांनी जे अभ्यास केला शामीरपेठचा, त्यावेळेस त्यांनी देखील व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही त्या गावाच्या अभ्यासासाठी वापरलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने व्यष्टी अध्ययन पद्धतीचा विचार हा आपल्याला करता येतो. आता थोडक्यामध्ये तुम्हाला हे लक्षात आलं असेल की व्यष्टी अध्ययन हे कशासाठी वापरायचं आहे, तर आपण पाहिलं की सर्वांगीण अध्ययन करायचं असेल, जिथं तुम्हाला सूक्ष्म पातळीवर अभ्यास करायचा, एखाद्या घटकांचा अभ्यास करायचा असेल, एखाद्या गावाचा अभ्यास करायचा असेल, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा असेल, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर जिथं तुम्हाला सूक्ष्म पातळीवर जाऊन छोट्या छोट्या बाबींचा अभ्यास करायचा असेल, तिथं तुम्हाला ही व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही वापरता येते किंवा व्यष्टी अध्ययन पद्धतीचा उपयोग हा आपल्याला करता येतो. आणि मग त्या ठिकाणी अभ्यास करत असताना आपण पाहिलं की एक उदाहरण आपल्याला घेता येईल की एखादा वकील असेल, आपण एखादी गुन्हेगार असेल, गुन्हेगाराच्या संदर्भाने वकील कशा पद्धतीने माहिती मिळवतो, की त्या ठिकाणी सगळ्या पातळीवर वकील माहिती घेतो आणि नंतर ती कोर्टामध्ये दाखल करतो किंवा सादर करतो. त्यावेळेस ते सगळ्या अंगाने, सगळ्या पैलूंकडून माहिती घेतो, की एखादा व्यक्ती गुन्हेगार असेल तर त्याच्या संदर्भातली माहिती जशा पद्धतीने सूक्ष्म पातळीवर जाऊन वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास, थोडक्यामध्ये वेगवेगळे जे काही पैलू आहेत त्या पैलूंचा अभ्यास करून जी मिळवलेली माहिती, त्याला आपण व्यष्टी अध्ययनाची पद्धत त्या ठिकाणी उपयोगी येते. की एखादा व्यक्ती असेल, आपण पाहिलं की एखाद्या विचारवंताचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, की आता उदाहरण तुम्ही महात्मा फुलेंचा अभ्यास करायचा आहे. मग आता महात्मा फुलेंचा अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर वेगवेगळ्या पातळीवर जाऊन त्यांच्या संदर्भात लिहिलेली पुस्तकं असतील, त्यांच्या संदर्भामध्ये असलेला इतिहास असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या संदर्भातली माहिती, वेगवेगळ्या त्यांच्या सामाजिक पैलू कोणते होते, त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलं, त्यानंतर त्यांनी सामाजिक पैलू कोणते आहेत, आर्थिक पैलू कोणते आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीने शैक्षणिक पैलू कोणते आहेत त्यांच्या कार्यामध्ये, आणि मग अशा सगळ्या पैलूंवर सूक्ष्म पद्धतीने जे काही तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही उपयोगामध्ये येते असं आपल्याला सांगता येतं. आणि मग यामध्ये आपण पाहिलं की व्यष्टी अध्ययन पाठीमागे पुढे गेलो, वैशिष्ट्य घ्या. व्यष्टी अध्ययनाची आपण वैशिष्ट्ये जर पाहिली तर व्यष्टी अध्ययनाची वैशिष्ट्ये काय सांगतात आपल्याला, तर त्यामध्ये आपण पहिलं सांगितलं एक किंवा अधिक सामाजिक एककांचे अध्ययन हे या ठिकाणी होतं. की आता एकक कशाला म्हणायचं, ते परत तुमच्या पुढे प्रश्न असेल की आता एकक आपण कशाला म्हणतो, तर आपण जेव्हा एखादा विषय संशोधनासाठी निवडतो त्याच्या पुढे आपण नमुना निवड, तुम्ही शिकला असाल की आपण त्याला नमुना म्हणतो. की नमुना निवडायचा असेल किंवा संशोधन तुम्ही करता तेव्हा नमुना निवड ही आपल्याला करावी लागते. आणि मग त्याच्यातल्या एका घटकाचा, एका एककाचा, त्याच्यातल्या एका एककाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर मग आपण पाहतो की एक घटक, एक एकक निवडणे किंवा एकापेक्षा अधिक एकक निवडणे, त्याचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करणे. मग ते एककामध्ये व्यक्ती असू शकेल, सामाजिक संस्था असू शकेल, एखादं कुटुंब असू शकेल, एखादं गाव असू शकेल, एखादा समूह असू शकेल. अशा घटकांचा किंवा अशांचा अभ्यास करायचा असेल तर त्या एककाची निवड करणे
आणि त्याचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करणं, सखोल पद्धतीने अभ्यास करणं आणि एकक आपण पाहतो की म्हणून आपल्याला सांगता येतं की पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की एककांचा अधिक आणि सामाजिक एककांचे अध्ययन हे व्यष्टी अध्ययनामध्ये केल्या जाते. म्हणून पहिलं वैशिष्ट्य आपण ते सांगितलं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण सांगितलं की समस्यांचं सखोल अध्ययन करणं. आता आपण पाहिलं की वेगवेगळ्या समस्या आहेत की तुम्हाला विषय निवडत असताना विद्यार्थ्यांचं समस्या सूत्रण आपण शिकलो की एखादा विषय तुम्ही निवडलेला असेल, एखादा विषय तुम्हाला निवडायचा असेल, त्यावेळेस आपण समस्या सूत्रण जे करतो त्या समस्या सूत्रणामधून आपण एखादी समस्या निवडलेली असेल तर एखाद्या समस्येचा काय करायचं आहे, आपल्याला सखोल असा अभ्यास करायचा, सखोल असं अध्ययन करायचं. ते व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून होतं किंवा व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून आपल्याला करता येतं की एखादी झोपडपट्टीची समस्या असेल, ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत. मग त्या शेतकरी कुटुंबाचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल, एकक निवडावं लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर अशी माहिती घ्यावी लागेल, सखोल असा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून आपण सांगतो की एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये झोपडपट्टीची समस्या असेल किंवा एखादी जी काही सामाजिक समस्या तुम्ही निवडलेली असेल, जे काही अभ्यासासाठी संशोधनासाठी जे काही तुम्ही विषय निवडलेला असेल त्या संदर्भाने तुम्हाला सखोल असा अभ्यास करणं, सविस्तर असा अभ्यास करणं, सूक्ष्म असा अभ्यास करणं हेच आपल्याला सांगता येतं की व्यष्टी अध्ययनाचं हे एक वैशिष्ट्य आहे असं आपण सांगतो. त्यानंतर व्यक्तिगत अध्ययन आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एक व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, की आपण पाहतो की अनेक विद्यार्थी MPSCची UPSCची तयारी करतात आणि मग अशा वेळेस एखादा आपल्यापैकीच कोणीतरी एखाद्या उच्च पदावर परीक्षा पास होतो, कलेक्टर होतो किंवा एखादा आणि मग अशा वेळेस आपल्याला वाटतं की विद्यार्थ्यांना वाटतं की यांनी कशा पद्धतीने यांनी कशा पद्धतीने प्रगती केली, तुम्हाला त्यांचा अभ्यास करायचा. तर तुम्हाला त्या ठिकाणी व्यष्टी अध्ययनाची पद्धत उपयोगी पडेल. त्या व्यक्तीच्या सूक्ष्म पातळीवर जाऊन आपल्याला अभ्यास करणं. मग त्या सूक्ष्म पातळीवर जाऊन कोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागेल, आपल्याला पूर्व पार्श्वभूमी पाहावी लागेल, ऐतिहासिक त्यांची पार्श्वभूमी पाहावी लागेल. आपण पार्श्वभूमी पाहतो की कोणत्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलेला आहे तो व्यक्ती, त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो की कशा परिस्थितीतून तो आला, तो पुढे कुठे शिकला. जर थोडक्यात सरांनी तर सांगितलं की विशेष सर ग्रामीण भागातूनच आलेले, इथंच शिकलेले. म्हणजे आपण पाहतो की एखाद्या घटकांच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा असेल तर ते व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून करता येतो. पण त्यासाठी आपण पाहतो की आपल्याला त्याची पार्श्वभूमी पाहणं, त्याचे वेगवेगळे पैलू अभ्यासणं, त्याचा शैक्षणिक अभ्यास करणं, त्या व्यक्तीचा सामाजिक पैलूंचा अभ्यास करणं, त्या व्यक्तीच्या राजकीय पैलूंचा अभ्यास करणं, शैक्षणिक पैलूंचा अभ्यास करणं, आजूबाजूचे मित्रपरिवार कोण आहेत. आपल्याला नेहमी आईवडील सांगतात की संगत कशाची असावी, कोणाची असावी, कोणाची संगत असावी सांगतात आईवडील, चांगल्याची का वाईटाची, चांगल्याची. मित्र कर बाबा, चांगला कर म्हणतात. कशासाठी, कारण मित्रांच्या वर्तनाचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. म्हणून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हेही पाहावं लागतं की त्याचे मित्र कोण आहेत, त्याचे शेजारी कोण आहेत, त्यांचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तुम्ही व्यक्तिमत्व अभ्यासासाठी निवडलेलं असेल, अध्ययनासाठी निवडलेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की त्या व्यक्तीचा व्यक्तिगत अध्ययन जेव्हा आपण करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या पैलूंचा जसा आपण अभ्यास करतो त्याचबरोबर त्या व्यक्तीचे मित्र कोण आहेत, शेजारी कोण आहेत, तो कोणत्या परिस्थितीतून आलेला आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो कुठं राहतो, कोणत्या पदावर कार्यरत आहे, त्या पदावर कार्यरत असलेल्या कार्यालयाच्या संदर्भामध्ये तो कुठं कशा पद्धतीने वर्तन करतो, ह्या सगळ्या घटकांचा जेव्हा आपल्याला अभ्यास करता येतो तेव्हा या व्यष्टी अध्ययनातून आपल्याला सांगता येतं की हे व्यष्टी अध्ययनाचं एक वैशिष्ट्यच आहे की व्यक्तिगत अभ्यास हा आपल्याला याच्या माध्यमातून करता येतो, एखाद्या व्यक्तीचा सविस्तर असा अभ्यास करतो. त्यानंतर एककाचे संपूर्ण अध्ययन आहे की आताच मी तुम्हाला सांगितलं की एककाचे आपण संपूर्ण अध्ययन करतो की त्या एकक जे काही आहे तो एकक कशा पद्धतीने आहे. तर आपण पाहतो की एककाचे संपूर्ण अध्ययन हे या माध्यमातून आपण केलेलं आपल्याला दिसून येतं की तो एकक कसा आहे आणि मग त्याची निवड केल्यानंतर त्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास, सखोल अभ्यास, सूक्ष्म पातळीवर जाऊन अभ्यास हा आपल्याला करावा लागतो आणि ते व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून आपण करत असतो. व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करता येतो किंवा एककाचं संपूर्ण असं अध्ययन त्या ठिकाणी करता येतं आणि त्या एककाच्या अध्ययनावरूनच काय करणार आहोत आपण पुढे, त्याचे निष्कर्ष काढणार आहोत.
तुमच्या संशोधनाचे निष्कर्ष, त्या व्यक्तीबद्दलचे निष्कर्ष हे तुम्ही त्या व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून काढणार आहात. आणि म्हणून आपण पाहतो की त्या व्यक्तीचा एककाचा संपूर्ण अध्ययन करण्याची संधी ही तुम्हाला व्यष्टी अध्ययनाच्या माध्यमातून आहे, हेही आपल्याला सांगता येतं. त्यानंतर हे गुणात्मक अध्ययन आहे की गुणात्मक पद्धतीने आपण अध्ययन करतो. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की संख्यात्मक नाही, की इथं आपण संख्या देत नाही आहेत. की आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना माहीत असेल की आपण एखादा विषय निवडल्यानंतर जे PhD MPhil करतो, आपण विषय निवडतो आणि ते विषय निवडल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये आपण प्रश्नावलीचा वापर करतो, मुलाखत अनुसूचीचा वापर करतो आणि त्यानंतर आपण मुलाखतीचा वापर करतो आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या नमुन्यांची निवड करतो किंवा एककांची निवड करतो आणि त्या एककांच्या संदर्भामध्ये सगळी माहिती मिळवतो. जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं होतं की 100 उत्तरदात्यांची आपण नमुन्यांची निवड केली आणि त्या 100 नमुन्यांना विचारलं की बाबा तुम्हाला आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत ह्या जर अभ्यासायच्या असेल तर आम्ही काय करू, तर 100 विद्यार्थ्यांची निवड केली आणि त्या 100 विद्यार्थ्यांना विचारलं की शिवाजी महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाची सुविधा कशी आहे. तर हे विद्यार्थी सांगतील किंवा त्याच्यापैकी 80 विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला सगळ्या प्रकारची ग्रंथालयामध्ये सुविधा उपलब्ध होतात. तर आपण हे काय झालं, हे संख्यात्मक विश्लेषण झालं. संख्यात्मक विश्लेषण आपण या ठिकाणी व्यष्टी अध्ययनामध्ये करत नाहीत, हे आपण पाहिलं पाहिजे. व्यष्टी अध्ययन कसं आहे, तर व्यष्टी अध्ययन हे गुणात्मक आहे. तुम्हाला एकाच विद्यार्थ्याला जो इथून पास आउट झालेला असेल त्या विद्यार्थ्याने किती वेळ लायब्ररीचा वापर केला, त्याला लायब्ररीच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या, त्यांनी किती वेळ लायब्ररीमध्ये बसत होता, लायब्ररीत कोणत्या सुविधा त्याला पुरवल्या गेल्या, एकाच विद्यार्थ्याची निवड करून आपण त्याचा सविस्तर असा आढावा घेणं, त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या पैलूंचा आढावा घेणं किंवा एकच ग्रंथालय निवडायचं आणि मग त्या ग्रंथालयातले वेगवेगळे विभाग निवडायचे आणि त्याचा सविस्तर असा अभ्यास करायचा. तर त्या ठिकाणी आपल्याला व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही उपयोगी पडते. म्हणजे हे अध्ययन कसं आहे, गुणात्मक आहे, वर्णनात्मक आहे. आपण इथं वर्णनात्मक उत्तरं लिहितो की याची जी काही विश्लेषण आहे आपण वर्णनात्मक करतो आणि म्हणून ही व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही गुणात्मक आहे हे आपल्याला सांगता येतं, संख्यात्मक नाही आहे, हे आपण परत लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर ऐतिहासिक अध्ययन आहे की आपल्याला आता मी तुम्हाला उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आता वर्तमान स्थितीतलाच अभ्यास करून चालणार नाही. म्हणजे त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल की तो व्यक्ती कसा होता. पोपटराव पवार यांचं गाव असेल तर मग तुम्हाला त्या गावाचा अभ्यास करायचा असेल किंवा पोपटराव पवार हे एक चांगले सरपंच झाले, चांगला गाव त्यांनी विकसित केलं, मग दुसरे लोक सरपंच झाले नाही का, झाले. पण तुम्हाला वाटलं किंवा पोपटराव पवारांमध्ये असं काय आहे की ज्यांनी त्यांचं गाव एवढं विकसित केलेलं आहे, त्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मग तुम्हाला त्याची पार्श्वभूमी पाहावी लागेल की पोपटराव पवार कोणत्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत, त्या पार्श्वभूमीचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे इथं ऐतिहासिकतेचा आढावा आपल्याला घ्यावा लागतो, जे संख्यात्मकमध्ये आपण सरासरी घेत नाही. संख्यात्मक संशोधनामध्ये आपण ऐतिहासिक पद्धतीचा आढावा घेत नाहीत, परंतु व्यष्टी अध्ययनामध्ये सविस्तर असा अभ्यास असल्यामुळे, सूक्ष्म अभ्यास असल्यामुळे आपल्याला त्या संदर्भातल्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा देखील आढावा या ठिकाणी घ्यावा लागतो, हे आपल्याला सांगता येतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ही वैशिष्ट्ये अभ्यासता येतात. आणि त्यानंतर आपण पुढल्या भागाकडे वळूया. तर आपण पाहिलं की एकंदरीत मला वाटतं की तुमच्या हे लक्षात आलं असेल की आपण जी व्यष्टी अध्ययनाची पद्धत वापरायलो ही सामाजिक संशोधनातली एक पद्धती आहे. ती पद्धती गुणात्मक पद्धती आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला व्यक्तीचा, एखाद्या समूहाचा, एखाद्या कुटुंबाचा म्हणजे एका एककाचा सविस्तर असा अभ्यास करता येतो. जिथे जिथे तुम्हाला सूक्ष्म अभ्यास करायचा असेल तिथे ही व्यष्टी अध्ययनाची पद्धत उपयुक्त आहे, हेही आपल्याला सांगता येतं. म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने व्यष्टी अध्ययनाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास हा करता येतो. पुढे आपल्याला जाता येतं की ही वैशिष्ट्ये आहेत. आता व्यष्टी अध्ययन पद्धत आपण निवडली अभ्यासासाठी, मग व्यष्टी अध्ययनाचे कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याचे प्रकार पडतात, तर प्रामुख्याने 2 प्रकार आपल्याला व्यष्टी अध्ययनाच्या संदर्भामध्ये पाडता येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आपल्याला पाडता येतो की व्यक्तीचे अध्ययन. फक्त एखाद्या व्यक्तीचं अध्ययन करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही पद्धत उपयोगी पडते. म्हणून पहिला प्रकार आहे, आपण सांगितलं की व्यक्तीचं अध्ययन आपल्याला तिथं करता येतं. मग एखादी व्यक्ती असेल त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचं अध्ययन करणं, त्या व्यक्तीच्या जीवनातील घटनांचा अभ्यास करणं, त्या व्यक्तीच्या संदर्भात
कुटुंब कोणत्या कुटुंबातून आलेला आहे तो, त्याचे मित्र कोणते आहेत, मित्रपरिवारांचा अभ्यास करणं. त्यानंतर आपण पाहिलं त्याला माहिती असणारे लोक, त्याच्या संदर्भातले कार्यालयीन लोक, म्हणजे त्याच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये जे जे संपर्कात आले त्या व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी जर आपण एखाद्या व्यक्तीची निवड केली तर त्या व्यक्तीचं सविस्तर अशी माहिती घेण्यासाठी आपल्याला ही पद्धती उपयुक्त ठरते असं सांगता येतं. आणि म्हणून पहिला प्रकार आपण सांगतो की एक व्यक्ती अध्ययन, व्यक्तीचं जे काही अध्ययन आहे, एका व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाचं अध्ययन तुम्हाला करण्यासाठी ही पद्धती वापरता येते किंवा हा प्रकार वापरता येतो की जिथं तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीचा अभ्यास करायचा आहे. मग तो जसं मी सांगितलं की आपण समाजशास्त्रामध्ये सामाजिक सुधारकांचा अभ्यास करतो आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख करतो. शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, राज्यशास्त्रामध्ये किंवा नेहरू असतील, यांच्या कार्याचा, जीवन कार्याचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणती पद्धत वापरता येईल, तर त्या ठिकाणी तुम्हाला व्यष्टी अध्ययनाची पद्धत वापरता येईल. म्हणजे व्यक्तीचा अभ्यास करणं, किंवा हे सामाजिक सुधारक झाले किंवा सध्या काळामध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अभ्यास करायचा आहे, एखाद्या कुटुंबाबद्दल अभ्यास करायचा आहे, व्यक्तीबद्दलचा अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या संदर्भाने आलेली, त्या व्यक्तीचं कुटुंब कोणतं आहे, तो कोणत्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेला आहे, त्या व्यक्तीचे मित्र काय आहेत, त्या व्यक्तीच्या जीवनात अशी कोणती घटना घडली की त्यापासून आपण जेव्हा मुलं मुलाखती ऐकतात, आपण मुलाखती ऐकतो की एखादा व्यक्ती सांगतो मुलाखत देताना की जेव्हा माझ्या जीवनामध्ये ही घटना घडली तेव्हा मला त्याच्यापासून प्रेरणा मिळाली आणि मग मी ह्या पदावर गेलो. म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत का, त्या घटनांचाही अभ्यास आपल्याला करता येतो की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना कोणत्या आहेत त्याचा अभ्यास करावा लागेल. त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा अभ्यास करावा लागेल. तो ज्या कार्यालयामध्ये काम करतो त्या संपर्कात आलेल्या त्या कार्यालयाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या अभ्यासासाठी जिथं जिथं तुम्हाला सूक्ष्म पातळीवर बारकाईने अभ्यास करायचा असेल, वर्णनात्मक अभ्यास करायचा असेल, त्या ठिकाणी तुम्हाला व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही उपयुक्त पडते असं आपल्याला सांगता येतं. आणि मग आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या संबंधी जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला दैनंदिनी लिहिण्याची सवय असेल, त्याची दैनंदिनी आपल्याला अभ्यासावी लागेल. त्याच्या दैनंदिनीमध्ये त्यांनी काही घटना लिहून ठेवलेल्या आहेत का. त्याच्यानंतर आपण पाहतो की एखाद्याने पुस्तक लिहिलेलं असेल, पत्र असेल, पत्र व्यवहार होतो, पत्र लिहिलेली असतील काही, त्या पत्रांच्या माध्यमातून काही माहिती मिळते का, म्हणजे त्याच्या काही कविता असतील किंवा त्याच्या संदर्भाने जे काही लिखाण असेल. थोडक्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा संदर्भाने जेव्हा आपल्याला सूक्ष्म पातळीवर अभ्यास करायचा असेल तेव्हा त्या व्यक्तीच्या संदर्भाने सगळी माहिती ही आपल्याला उपलब्ध करण्यासाठी सगळ्यात सूक्ष्म पातळीवर जाऊन आपल्याला जी तथ्य संकलित करायची आहेत ती तथ्य संकलित करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही उपयुक्त ठरते. आणि म्हणून पहिल्या प्रकारामध्ये आपण सांगितलं की एका व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही वापरता येते, म्हणून त्याचा हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आपण सांगितला की समुदाय. समुदायाचे व्यष्टी अध्ययन आपल्याला करता येते की एक वर्ग आहे, त्या वर्गाचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर एखादा समूह आहे, एखादा समुदाय आहे, त्याचा आपल्याला विस्तृत अध्ययन करायचं की एकच आदिवासी जमात घ्यायची, एकाच आदिवासी जमातीचा अभ्यास करायचा आपल्याला. तर मग त्या ठिकाणी काय करावं लागेल, तर तुम्हाला व्यष्टी अध्ययनाची पद्धत घ्यावी लागेल की सविस्तर असा अभ्यास तुम्हाला करता येईल. म्हणजे तुम्हाला व्यष्टी अध्ययनामध्ये विविध पातळीवर जाऊन मग त्या ठिकाणी मी सांगितलं की त्याचा भूतकाळ अभ्यासावा लागेल, आपल्याला इतर माहिती अभ्यासावी लागेल, त्या काळामध्ये घडलेल्या घटना अभ्यासाव्या लागतील. आणि मग आपण पाहतो की समूहाची जी काही आंतरिक परिस्थिती आहे त्याचं संपूर्ण अध्ययन करण्यासाठी की एखादा आदिवासी समुदाय निवडला असेल तुम्ही, किंवा एखादं गाव निवडले असेल, एखादी वस्ती निवडलेली असेल, एखादा वर्ग निवडलेला असेल, तर त्याचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करायचा. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ही व्यष्टी अध्ययनाची पद्धत ही उपयोगाला येते किंवा उपयुक्त ठरते असं आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून हा दुसरा प्रकार आपण सांगितला की आदिवासी समुदाय असेल, एखादा वर्ग असेल, समूह असेल आणि त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, त्याच्या वर्तनाचा अभ्यास करायचा आहे. आणि मग आपण पाहिलं की मग त्या समुदायाचा भूतकाळ काय आहे, आदिवासी जमात एखादी निवडली तर तिचं पार्श्वभूमी काय आहे, तिचा भूतकाळ काय होता त्या जमातीचा, आज कशा पद्धतीने त्यांचा आहे. म्हणजे व्यष्टी अध्ययनामध्ये आपल्याला तिन्ही पातळीवर अभ्यास करावा लागतो. एक तर भूतकाळाचा अभ्यास करावा लागतो,
वर्तमानाचा अभ्यास करावा लागतो आणि भविष्य काळामध्ये काय घडू शकतं याचाही अभ्यास आपण करतो. म्हणजे एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये सविस्तर असा अभ्यास आपण पाहतो की आपल्याला करता येतो. थोडक्यात आपण पाहतो की अशा पद्धतीने आपल्याला व्यष्टी अध्ययनाचे हे 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. आपण मुलं खूप सिरियस झालेले आहेत की आपण सगळ्यांनी लहानपणी CID पाहिलेलं आहे, बरोबर आहे. CID पाहिलेली नाही, पाहिलेली नाही हा नव्हती. आता काय पाहिलेलं आहे? आता पाहत नाहीत. लहानपणी काय पाहिलेलं आहे सांगा बरं. हा शक्तिमान, बरोबर आहे. आणखीन ज्युनियर जी, आणखीन काय पाहिलेलं आहे बरं. तुम्ही लहानपणी पाहिली ना सर, घरात आता लहान मुलगा असेल तर पाहता का नाही CID? तुम्ही थोडं का होईना पाहता का नाही? काय असतो? दया, बरोबर आहे. दया असतो, बरोबर आहे. आपण पाहिलं, उदाहरण याच्यासाठी दिलं तुम्हाला मी की एखादी गुन्हा घडलेला असेल तर त्या गुन्ह्यामध्ये आपण पाहतो की ती इतक्या सूक्ष्म पातळीवर ते जातात की छोट्या गोष्टी तिथं आपल्याला त्या संकलित करताना ते सगळे दिसतात. एक टीम असते आणि त्या अनुषंगाने सगळे पुरावे आपण जमवतो. हे काय आहे? थोडक्यात त्या घटनेचं व्यष्टी अध्ययन आहे असं मला वाटतं. की एखादी घटना घडलेली असेल तर त्या घटनेचं आपण पाहतो की एकदम सूक्ष्म पातळीवर सगळे विभागून जातात आणि त्याच्या संदर्भातली छोटी सूक्ष्म अशी माहिती घेतात आणि नंतर ते निष्कर्षापर्यंत पोहोचतात. थोडक्यात जरी पाहिली नसली तरी भिसे सरनी सांगितलं म्हणून एक CIDची जे काही आहे कडी ती आता इथून घरी गेल्यानंतर पाहताल की राईट, की आता तुम्ही ती पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की भिसे सरनी सांगितलं होतं की व्यष्टी अध्ययन काय असतं. तर व्यष्टी अध्ययन ते की आपण अत्यंत सूक्ष्म पातळीवर जाऊन त्या एखाद्या घटनेचा अभ्यास करणं किंवा त्याच्या संदर्भाने अभ्यास करणं याला आपण व्यष्टी अध्ययन असं म्हणतो.